आज शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादात आज सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांनी उद्धव ठाकरे गटाची बाजूने किंवा उद्धव ठाकरे गटाची बाजू ही जोरदारपणे मांडली. सिब्बल यांचा सर्वात मोठा दावा काय होता? तर विधानसभेत जी आमदारांची संख्या आहे, ती आमदारांची संख्या जास्त आहे. म्हणजेच तोच संपूर्ण जो पक्ष आहे, तो पक्ष राजकीय पक्ष असे नाही. तर त्यांनी राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष यांच्यातील फरक कोर्टाच्या निदर्शनात आणून दिला. तसेच आधी पक्षात बंड करायचे, आमदारांचे बहुमत मिळवायचे आणि नंतर त्याच बहुमताच्या जोरावर मूळ पक्षावर दावा करायचा. असे झाले तर पक्षांतर बंदी कायद्याचा जो उद्देश आहे, तो उद्देश संपेल, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलेला आहे. आणि व्हीपच्या उल्लंघनाचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. याच दरम्यान सुप्रीम कोर्टाने शिवसेना पक्ष घटनेतील मुख्य नेता या पदाबाबतही महत्त्वाचा सवाल केलेला आहे. तर आता तो सर्वात लक्ष एका प्रश्नाकडे आहे, सर्वांचे लक्ष. तर ते शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाण कोणाचा आणि बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत कोर्ट काय निर्णय देतोय, या प्रकरणाचा अंतिम निकाल अद्याप आलेला नाही. तुमच्या मते सुप्रीम कोर्टात निकाल कोणाच्या बाजूने लागेल? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.